कोल्हापूर शहरातील झाडांच्या फांदी छाटणीकडे महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत आहे। महावितरणकडून फांद्या छाटणी कामाचं नियोजन होत नाही। उद्यान विभागाच्या फाईल 6 महिने प्रलंबित राहत आहेत। फांद्या तोडणारे ठेकेदार आणि उद्यान अधीक्षक यांची मिलीभगत आहे। उद्यान अधीक्षकांचं कामाकडे दुर्लक्ष असून पैसे खाण्याचं काम सुरू असल्याचा गंभीर आरोप सदस्य आदिल फरास यांनी स्थायी समितीत केला। कोल्हापूर महानगरपालिकेची स्थायी समिती सभा विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। महावितरणमार्फत झाडांच्या फांद्या तोडण्याचं नियोजन केलं जात आहे, पण त्याची माहिती महापालिकेला 8 दिवस अगोदर द्यावी। तसंच तोडलेल्या फांद्या पडल्यानं नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय, असं सभापती शिराळे आणि प्रतिज्ञा उत्तुरे यांनी सांगितलं। वृक्ष तोडणी ठेकेदार आणि उद्यान अधीक्षकाच्या मिलीभगतमुळे कामाकडे दुर्लक्ष होत आहे। हे अधिकारी मलईला प्राधान्य देतात, असा गंभीर आरोप आदिल फरास यांनी केला। त्यावर विद्युत पारेषण मंडळ यांच्या समवेत संयुक्त बैठक करू, तसंच MACB मार्फत फांद्या तोडण्याबाबत लेखी कळवून किमान 8 दिवस अगोदर नियोजन करू, असं प्रशासनानं सांगितलं। ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना दरवर्षी 10% पगार वाढ देण्याचा फेरप्रस्ताव पुढील बैठकीत सादर करावा, अशा सूचना सदस्यांनी दिल्या। महापालिकेतील सर्व कार्यालयात महिलांसाठी प्रसाधनगृहाची सोय करावी, अशी सूचना अनुराधा खेडकर यांनी केली। जीर्ण शौचालय पाडल्यानंतर त्या जागेचा वापर कशासाठी केला जातो, त्याची माहिती देण्याची मागणी प्रतापसिंह जाधव यांनी केली। पाणीपुरवठा नलिकेतील गळती शोधणाऱ्या रोबोटिक मशिनरीच्या कामाचं सादरीकरण करावं, असं इंद्रजित बोंद्रे यांनी सांगितलं। वर्कशॉप विभागातील स्क्रॅप वाहनांच्या लिलावाबाबत इतर व्हॅल्युएटरमध्ये स्पर्धा घेऊन लिलाव करावा, असंही त्यांनी सुचवलं। आरोग्य विभागाकडे बाह्य स्त्रोताकडून भरवण्यात येणाऱ्या पदांची शैक्षणिक पात्रतेची माहिती देण्याची मागणी प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली। टेंडरमधील अटी आणि शर्तीनुसार माहिती देऊ, अशी ग्वाही प्रशासनानं दिली। प्रभागात झाडू कामगार कमी असतात, त्यावर काय कारवाई केली? पूर भागामध्ये समान झाडू कामगार द्यावेत, अशी मागणी नेहा तेंडुलकर, अर्चना पागर, प्रतापसिंह जाधव, इंद्रजित बोंद्रे यांनी केली। त्यावर बाह्य यंत्रणेद्वारे कर्मचारी नेमण्यात येणार आहेत, तसंच गैरहजर कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असं प्रशासनानं सांगितलं। पावसाळा तोंडावर आला असूनही पॅचवर्कची कामं सुरू केली नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी स्थायी समिती सभेत सदस्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची खरडपट्टी केली। पावसाळ्यापूर्वी पॅचवर्कची कामं करावीत, असे आदेश सभापतींनी दिले। 25 मे पासून पॅचवर्कच्या कामास सुरुवात करत असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं। सावित्रीबाई फुले आणि पंचगंगा हॉस्पिटलमध्ये स्त्री रोग तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, नर्स आणि अनुषंगिक कर्मचारी भरती करा, अशी सूचना प्रतापसिंह जाधव, अनुराधा खेडकर यांनी केली।